नमस्कार, मी मीना. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज तर मी काय मेकअप ट्युटोरियलबद्दल जास्ती काही बोलणार नाही आहे, पण मग माझ्यासोबत जो संघर्ष झाला त्याच्याबद्दल मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. एवढा मोठा संघर्ष असं काही नाही आहे, पण तो माझ्यासाठी म्हणजे संघर्षच आहे. तुम्ही समजू शकता की एका मेकअप आर्टिस्टला लाईट ही किती महत्त्वाची असते आणि तेच माझ्यासोबत झालं. जेव्हा मी ब्राईडच्या मेकअपला गेली तर तिथं लाईटच नव्हती. मग लाईटची वाट बघितली पण लाईट आलीच नाही. मग हळदीला तर खूप उशीर होईल, त्याच्यामुळे मग मी काय सांगितलं सर्वांना, आजूबाजूला टॉर्च पकडायला सांगितलं आणि मग मी त्या टॉर्चमध्ये मेकअप चालू केला. छान असं तिचा बेस झाला. ज्वेलरी पण घालून घेतली, साडी पण घालून झालेली होती आणि अजून एक लाईट नव्हती तर फॅन कसा असणार ना, आणि मेकअप कसा सेट होणार. एक तर एवढा उन्हाळा आणि त्याच्यात घाम एवढा येतो आणि मेकअप सेट करणं पण गरजेचं होतं. त्याच्यासाठी मग मी ना एक पत्रिका होती, त्या पत्रिकेने नवरीला हवा मारत मारत तिच्याशी गप्पा करत करत तिचा मेकअपही सेट केला. आणि मी कधी मेकअपला गेलो गप नाही बसत. नवरी माझ्या गप्पांमधून एक तरी गोष्ट शिकतेच. मेकअपबद्दल, साडीबद्दल काहीतरी मी सांगतच असते आणि छान असं म्हणजे त्याच्यामुळे माझं प्रत्येक ब्राईडसोबत बॉन्डिंग पण चांगलं असतं. आणि असं करत करत मेकअप सेट झाला, पण लाईट काय आली नाही. शेवटी नवरीला हळदीला घेऊन गेले आणि मग हळदीला गेली आणि तेव्हा लाईट आली. पण जाऊ दे, आली तरी ना, सेकंड लुकला तरी आपल्याला ठीक होईल. मग लाईट आल्यानंतर मी कॅमेऱ्यामध्ये तिला चेक केलं, तसं काही चेंज होतो का ह्या लाईटच्या प्रकाशमध्ये, आणि कॅमेऱ्याच्या थोडासा चेंज होतो ना, मग पण काही प्रॉब्लेम नव्हता. त्या पद्धतीने मी मेकअप केलेला होता. हळद झाल्यानंतर नवरी परत माझ्याकडे आली. मग मी तिची हळद रिमूव्ह करून तिचं छान असं टचअप केलं. तिला साऊथ लुक देण्याचा प्रयत्न केला. जी आपली ट्रेंडिंग वेणी आहे ती मी तिला घातली होती आणि खूप सुंदर दिसत होती, खुश पण होती ती. तिला मेकअप पण आवडला आणि लाईट्स तेव्हाही कमीच होती मला मेकअप करायला, पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा बरं होतं. तुम्ही वेणी बघू शकता, छान झाली होती. खूप नवरी खुश होती, तिला मेकअप खूप आवडला. आणि तुम्हाला आवडला की नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एकदा. बाय.